ची शोभा कैसी समचरणीची शोभा कैसी समचरणीची शोभा शोभा कैसी समचरणीची शोभा अवघा जगी विठ्ठल उभा अवघा जगी विठ्ठल उभा अवघा जगी विठ्ठल उभा अवघा जगी विठ्ठल उभा अंगणा विले पिसे येणे विठ्ठल लाविले जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे येणे लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे पाहते पाहणिया माधारी पाहते पाहणिया माधारी पाहते पाहणिया माधारी पाहते पाहणिया माधारी पाहते गेले पाहण्या परी पाहते गेले पाहण्या परी येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे पाहते गेले पाहण्या परी पाहते गेले पाहण्या परी जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे एका जना
लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय राम पखवाजाचा इको कमी करून टाका कडक करा त्याचा चाट कडक करा कमी कमी माईक बंद करा हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय देणे साधनी साधने देणे साधनी साधने देणे साधनी साधने देणे साधनी साधने तुटती भवाची बंधने 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 संता विण प्राप्ती नाही संता प्राप्ती नाही संता विण प्राप्ती नाही प्राप्ती नाही ऐशी वेद देत ग्वाही ऐशी वेद देत ग्वाही ऐसे वेद देत ग्वाही ऐसे वेद देत ग्वाही ऐसे वेद देत ग्वाही ऐसे वेद देत ग्वाही येणे साधती साधने येणे साधती साधने येणे साधती साधने येणे साधती साधने तुटती भवाची बंधने 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 तुटती
भवाची बंधने भवाची बंधने भवाची बंधने भवाची बंधने विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हरि प्राप्ति शिव हरि प्राप्ति शिव हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति शिव हरि प्राप्ति शिव हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति शिव पाय धरावे संता चेते पाय धरावे संता चेते पाय एने साध ती साधनी एने साध ती साधनी धरावे संता चेत पाय धरावे संता चेते पाय एने साध ती साधनी साधती साधन हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति शिव पाय धरावे संता चेते पाय धरावे संता चेते पाय एने साध ते साधनी एने साधती साधनी धरावे संता चेते पाय धरावे संता चेते पाय एने साध ती साधनी साधती साधने तुटते भवाची बंधने तुटते भवाची बंधने आ आ
हे तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने 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 तुटती भवाची बंधने साध तुटती भवाची एकनाथ महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। ढाल ढाल बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, शांती ब्रह्मैकनाथ महाराज की जय, वैष्णव वीर भानुदास महाराज की जय। ढाल ढाल प्राप्तिसी उपाय, हरि प्राप्तिसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविण प्राप्ती नाही ऐशी वेद देत ग्वाही, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने।
एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसुनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणून की भाकितसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वय भान जो भानु आराधियला. तयाचे कुळी दीपको दिव्य झाला, हरिभक्ती लागोनी तारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विधत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा, शरण 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 एकनाथा. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. सुकापूर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा हा 5वा दिवस आहे आणि एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील श्री भागवत धर्मप्रसारक संस्था अमृतनाथ स्वामी महाराजांचे कृपापात्र श्री स्वानंद स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि प्रेरणेनं सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यांच्या शिष्य परिवाराच्या मार्गदर्शनाने हरिभक्तीपरायण श्री पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदी यांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी खूप उत्साहामध्ये सुरू आहे. एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पसरलेली आहे. विशेषत्वानं सांगायचं झालं तर या परिसरामध्ये मला आता उभा बुक्का लावणारी बरीच माणसं दिसत आहेत. ही एकनाथ महाराजांची शिष्य परंपरेचं ते चिन्ह आहे, ते प्रतीक आहे. कारण एकनाथ महाराजांच्या किंवा कुठल्याही संप्रदायाची काही चिन्ह असतात आणि त्या चिन्हावरून ती माणसं ओळखायची असतात. अशा पद्धतीचं हे गंध हे वारकरी संप्रदायातल्या एकनाथ महाराजांच्या परंपरेमध्ये आपल्याला पाहायला सापडतं. आणि या परिसरामध्ये स्वानंद स्वामी महाराज असतील किंवा अमृतनाथ स्वामी महाराज असतील यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे. देह कष्टविधी परोपकारे अशा पद्धतीनं या संत महात्म्यांनी या परिसरामध्ये मोठं काम केलेलं आहे. कोकण म्हणा, मुंबईचा नवी मुंबई भाग म्हणा, हा जो परिसर आहे हा एक 3-4 या ठिकाणी जे महात्मे होऊन गेले त्या महात्म्यांच्या योगानं परमार्थ तत्पर झालेला आहे. आणि आपलं गावसुद्धा त्याच परंपरेमध्ये मोडतं. आणि आज 5वा दिवस आहे आणि कीर्तन सेवा माझ्याकडे आहे. मला यायला थोडासा उशीर झाला, खरं तर तब्येतीमुळे येणंच अशक्य होतं, परंतु या ठिकाणची ओढ मला या ठिकाणी घेऊन आली. या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या परंपरेतली सगळी ही मंडळी म्हटल्यानंतर मला निश्चितपणे या ठिकाणी यावंसं वाटलं. आणि थोडा उशीर जरी झाला तरी आपण यथायोग्य पद्धतीनं थोडक्या पद्धतीनं आपण अभंगाचं चिंतन करणार आहोत. एकनाथ महाराजांचा अभंग हा उपदेशपर आहे आणि ह्या उपदेशपर अभंगामधून एकनाथ महाराजांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. एखादी गोष्ट जेव्हा सहजपणानं प्राप्त होत नसते तेव्हा ती प्राप्त करण्यासाठी काहीतरी उपाय करावा लागतो. भगवंताची प्राप्ती करणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे, परमसाध्य आहे, इति कर्तव्यता आहे. आणि ही इति कर्तव्यता जोपर्यंत आपल्याला तिथपर्यंत नेत नाही तोपर्यंत चालू असणं गरजेचं आहे. आपण जर स्वतःला परमात्म्याचे भक्त म्हणून घेत असो, परमात्म्याचे उपासक म्हणून घेत असो, तर आपलं ध्येय, आपलं परमसाध्य हे फक्त परमात्मा असला पाहिजे. नाथ महाराज सांगतात, इति कर्तव्यता हीच दासा लागी, इति कर्तव्यता हीच दासा लागी, इति कर्तव्यता हीच दासा लागी,
पांडुरंग जगे पांडुरंग पांडुरंग इति कर्तव्यता हीच दासा लागी काय कर्तव्यता आहे, दासानं काय करायचं, त्याच्या जीवनामध्ये दासानं काय करायचं, सेवावाह जगी पांडुरंगाची उपासना करायची, त्याची प्राप्ती करून घ्यायची. त्याची प्राप्ती हेच जीवनाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. पूर्वीचे जे ऋषीमुनी होते त्यांचं अंतिम प्राप्तव्य, त्यांचं जीवन जगण्याचं साध्य म्हणजे केवळ परमात्म्याची प्राप्ती होती. हल्ली आपण फक्त संसार प्राप्त करण्यासाठी जगतो, किंबहुना जगण्यासाठी खाणं आहे का खाण्यासाठी जगणं आहे हा सुद्धा खरा पडलेला प्रश्न आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यानं आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून बघितलं पाहिजे की भगवंताच्या कार्यासाठी आपल्याला देह प्राप्त झालेला आहे, त्याच्यासाठी आपण काय करतो आहोत, या देहाचा वापर आपण कशासाठी करतो आहोत, संसाराची साध्य प्राप्त करण्यासाठी करतो आहोत का परमार्थ करण्यासाठी करतो आहोत. आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो की संसाराची व्याख्या काय आहे आणि परमार्थाची व्याख्या काय आहे. कारण प्रत्येकाची संसाराची व्याख्या आणि परमार्थाची व्याख्या ही स्वतंत्र आहे. परमार्थाची व्याख्या, काही लोकांची परमार्थाची व्याख्या देवाची पूजा करायची, बस 4-5 तास पूजा केली तो म्हणतो फार देवदेव करतो मी. काही माणसं पंढरपूरच्या वारीला जाऊन येतात, संतांच्या वारीला जाऊन येतात, त्यांच्या दृष्टीनं फार परमार्थ झाला. काही माणसं अखंड हरिनाम सप्ताह वर्षातून जो एकदा असतो त्याच्यामध्ये सहभागी होतात, त्यांच्यापुरता तेवढाच परमार्थ खूप झालेला असतो. प्रत्येकाची परमार्थाची स्वतंत्र काहीतरी व्याख्या आहे आणि तो त्याच्यामध्ये अडकलेला आहे. खरंच तर परमार्थ म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जी धडपड आहे त्याला परमार्थ म्हणायचं आणि त्याचं साधन हे मात्र भिन्न भिन्न सांगण्यात आलेलं आहे. भिन्न भिन्न साधनं जरी असतील तरी सुद्धा जो ज्याचा अधिकारी आहे त्यानं त्या माध्यमातून त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असते. अधिकाऱ्यांचे भेद आहेत. काही अधिकारी जे आहेत, काही जे साधक आहेत ते शेणाच्या जातीचे आहेत, काही साधक जे आहेत ते कापुराच्या जातीचे आहेत, आणि काही साधक जे आहेत ते तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे गोवरी म्हणतात, शेणाची गोवरी. वाळलेलं शेण म्हणजे गोवरी. काही त्या जातीची साधक असतात. त्यांना संत महात्म्यांनी सद्गुरूंनी किती जरी उपदेश केला तरी त्या उपदेशाचं फल प्राप्त होत नाही. किंबहुना शेणाच्या जातीचे साधक असतील तर ते आग लावणाऱ्यालाच विझून टाकतात. शेणाची वाळलेली गोवरी ही थोड्या काळानं का होईना पेट घेते. आणि कापुराच्या जातीचा जो साधक असतो त्याला आग लावल्या लावल्या तो त्याचं अस्तित्व संपवून टाकतो, म्हणजे तो परमात्मा स्वरूप होतो. अशा पद्धतीची साधकांची काही अवस्था आहे. आणि अशा पद्धतीची साधक ही वेगवेगळ्या प्रकारची साधनं करताना आपण पाहतो. प्रत्येक साधन हे परमात्म्यापर्यंत नेईलच असं नाही, परंतु त्यांच्या मते ते पोचत असतं. परंतु त्यांच्या मताला तोपर्यंत काही किंमत नाही जोपर्यंत त्यांना तो अधिकार प्राप्त होत नाही. कारण एखाद्या गोष्टीचा उपदेश तेव्हाच करायचा असतो जेव्हा त्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं असतं. आपल्याला आयुर्वेदातलं औषधांचं ज्ञान असेल तर आपण ते औषध दुसऱ्याला दिलं पाहिजे. एक गोष्टीचा उपदेश आपण एकेका माणसाकडून घेत असतो. कायद्याचा सल्ला आपण डॉक्टरांच्याकडून घेत नाही, तो वकिलांच्याकडूनच घेत असतो. प्रत्येक गोष्टीचं काहीतरी एक स्थान ठरलेलं असतं आणि त्या ठिकाणाहून आलेली गोष्ट आपल्यासाठी अंतिम असणं अपेक्षित आहे. तसं परमार्थामध्ये परमार्थ कोणी केला तर संतांनी केला. मग संत महात्म्याने जे आपल्याला काही सांगितलं, त्यांनी सांगितलेला उपदेश, त्यांनी दिलेला सल्ला हा आपल्या जीवनामध्ये अंतिम असणं अपेक्षित आहे. मग काय, संत महात्मे मात्र अधिकार बघून त्यांना उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची देव, अधिकार तैसा दावियाला मार्ग. जसा अधिकार असतो तशा पद्धतीनं संत महात्मे उपदेश करत असतात. मग आता हा संत महात्म्यांचा अधिकार, नाथ महाराज आपल्याला काहीतरी उपदेश करतायत म्हटल्यानंतर एकनाथ महाराजांना असा काही अधिकार आहे का की ज्यांनी आपल्याला उपदेश करावा. कारण परमार्थाचा उपदेश जर का एकनाथ महाराज करत असतील तर एकनाथ महाराजांनी त्या परमार्थामध्ये काहीतरी एक स्थान निर्माण करणं अपेक्षित आहे आणि तेव्हाच त्यांचा सल्ला कुठेतरी फलद्रूप होण्याची शक्यता आहे. म्हणून नाथ महाराज यावेळी सल्ला देतात, नाथ महाराज उपदेश करतायत. या उपदेशाची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर एकनाथ महाराजांची पार्श्वभूमी आधी बघावी लागते आणि मग एकनाथ महाराजांनी केलेल्या उपदेशाची पार्श्वभूमी आपल्याला बघता येते. एकनाथ महाराजांची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर एकनाथ महाराजांनी परमार्थामध्ये अत्युच्च स्थान प्राप्त करून घेतलेलं होतं. प्रपंचामध्ये जेवढं उच्च स्थान त्यांनी प्राप्त करून घेतलं त्याच पद्धतीचं उच्च स्थान त्यांनी परमार्थामध्ये, आणि ज्याप्रमाणे परमार्थामध्ये उच्च स्थान प्राप्त केलं त्याच पद्धतीनं संसारामध्ये त्यांनी उच्च स्थान प्राप्त करून घेतलं होतं. मग हे उच्च स्थान प्राप्त करण्यासाठी त्यांना काय करावं लागलं
त्यांना कुठली ना कुठली तरी साधना करावी लागली, कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून त्यांना त्या साधनेमध्ये रत व्हावं लागलं आणि मग परमार्थामध्ये त्यांची प्रगती झालेली आपण पाहतो. मग एकनाथ महाराजांनी असं काय केलं, तर एकनाथ महाराजांनी साधकानं जे करायला हवं ते एकनाथ महाराजांनी केलं. एकंदरीत संतांची तुलना जरी नाही केली तरी सुद्धा तुलना करू गेलो तर ज्ञानोबारायांना प्रत्यक्ष सद्गुरूंचा सहवास भेटला, परंतु सद्गुरूंची सेवा करून त्यांच्याकडून काहीतरी ज्ञान प्राप्त करायचं ही त्यांना गरज पडली नाही. कारण उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी सांगदेव ज्ञानोबाराय हे उपजताच ज्ञानी आहेत. असं काही नाही की सद्गुरूंची सेवा करायची आणि मग त्यांना ज्ञान प्राप्त होणार. उपजताची ज्ञानी, त्यांना इतर कोणत्याही साधनेची गरज नाही. संत सद्गुरू त्यांच्या सहवासामध्ये नित्य जरी असले तरी त्यांना काहीतरी सेवा करण्याची गरज नाही. सेवा केली नाही असं नाही, पण सेवा करण्याची गरज त्यांना नाही. तुकोबारायांच्या जीवनाचा विचार करा. तुकोबारायांनी तर स्पष्ट सांगितले, परी नाही घडली सेवा का ही माझ्याकडनं काही सेवा घडली नाही. मला स्वप्नामध्ये माझ्या सद्गुरूंनी उपदेश दिला, परंतु मला प्रत्यक्षरित्या त्यांची काही सेवा घडली नाही. अशा पद्धतीनं तुकोबारायांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यांनी साधना केली नाही का, साधना केली, परंतु सद्गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासामध्ये ती साधना घडली नाही. काही पाठ केली संतांची उत्तरे, काहीतरी संतांची उत्तरं पाठ केली असं सांगतात. एकनाथी भागवताची 108 पारायणं तुकोबारायांनी भंडारा डोंगरावरती केलेली होती. अन्यही डोंगरावरती नाथ भागवताची पारायणं त्यांनी केली. तुकोबारायांच्या एकूण वाङ्मयावरती नामदेवरायांचा आणि ज्ञानोबारायांचा एक मोठा प्रभाव, मोठा पगडा जरी असला तरी एकनाथ महाराजांचा प्रचंड प्रभाव हे तुकोबारायांच्या वाङ्मयावरती आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. मग अशा पद्धतीनं तुकोबारायांनी ज्या पद्धतीनं संत वाङ्मयाचं परिशीलन केलं, संत वाङ्मयाचं अध्ययन केलं, त्या दृष्टीने ते बघता त्यांनी काही ना काहीतरी साधनाही केली आहे, प्रत्यक्ष जरी सद्गुरूंची सेवा घडली नसेल तरी. एकनाथ महाराजांच्या जीवनाचा विचार जर आपण केला तर एकनाथ महाराजांनी प्रत्यक्षरित्या सद्गुरूंची सेवा केलेली आहे. वयाच्या 12व्या वर्षी सद्गुरूंच्या शोधार्थ पैठणहून दौलताबाद देवगिरी किल्ल्यावरती गेले. मोठी कथा आहे, कथा आपण मुळातून बघून घ्या. संतांना शरण गेले, जनार्दन स्वामींना शरण गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्यात मोठी सेवा घडली. प्रत्येक गोष्ट ही नाथ महाराजांनी सद्गुरूंची करावी. कोणत्याही सेवेमध्ये खंड पडायला नको, सेवा करतच राहायची. जे पडेल, जिथे कमी तिथे आम्ही, या भावनेने नाथ महाराज सेवा करायचे. मग आता ही जी सेवा नाथ महाराजांनी केली याचा परिणाम काय आहे, याचं फल काय आहे, तर त्यांची परमार्थामध्ये प्रगती ही त्याचं फल आहे. म्हणजे प्रत्यक्षरित्या एकनाथ महाराजांनी सद्गुरूंची सेवा केली, सद्गुरूंचं मार्गदर्शन त्यांना प्रत्यक्षरित्या भेटलं आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये जो बदल झालेला दिसतो तो इतर संतांहून विलक्षण आपल्याला बघायला सापडतो. ज्ञानोबारायांपासून ते निळोबारायांपर्यंत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरा मानण्यात येते. निळोबारायांच्या नंतर सुद्धा अनेक महापुरुष झाले, परंतु त्याला वारकरी संप्रदाय अधिकृतरित्या संत ही पदवी प्रदान करत नाही. वारकरी संप्रदाय ज्ञानोबारायांपासून ते निळोबारायांपर्यंतच्याच संत परंपरेला मानतो, तिथपर्यंतच अभंग घेण्याला परवानगी आहे, तिथपर्यंतच्याच संतांच्या वाङ्मयाला प्रमाण म्हणून वापरण्याची परवानगी आहे. परंतु त्यांच्यानंतर किती जरी पुढे कोणी लिहिलं असेल तर त्याला परवानगी नाही. काही दंडक वारकरी संप्रदायाचा चालत आलेला आहे. आणि मग अशा पद्धतीनं जो वारकरी संप्रदायाचं जे वाङ्मय आहे, अगदी ज्ञानोबारायांच्यापासून ते निळोबारायांच्यापर्यंत हे सगळं एकत्रित केलं तर यात एकनाथ महाराजांचा वाटा किती, असा जर आपल्याला प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर आहे, ज्ञानोबारायांपासून ते निळोबारायांपर्यंतच्या एकूण ग्रंथसंपदेच्या 60% जास्त वाङ्मय हे एकट्या एकनाथ महाराजांचं आहे. सगळ्या संत, शेकडो संत होऊन गेले, त्यांनी शेकडो अभंग लिहिले आहेत. त्यातल्या त्यात ज्ञानोबाराय आणि नाथ महाराजांनी ओवीबद्ध छंदामध्ये लिखाण केलेलं आहे, पण बाकीच्या सगळ्या संतांनी अभंगात्मक लिखाण केलेलं आहे. पण तरीसुद्धा अगदी चरण जर आपल्याला मोजायचा झाला तर हे सगळंच्या सगळं वाङ्मय जर एकत्रित केलं तर एकट्या एकनाथ महाराजांचं वाङ्मय हे वारकरी संप्रदायातल्या 60%हून अधिक वाङ्मय आहे. एवढं वाङ्मय नाथ महाराजांनी लिहिलं. म्हणजे मला सांगायचं आहे काय, त्यांना परमार्थ करण्याचा अधिकार, त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे का परमार्थाचा, याचं आपण चिंतन करतो आहोत. जी व्यक्ती अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विषयांवरती अधिकारवाणीनं लिखाण करू शकते त्या व्यक्तीला निश्चितच काहीतरी परमार्थाचा उपदेश करण्याचा अधिकार आहे. बरं, एकनाथ महाराजांनी अनेकांना गुरुच्या स्थानी जरी मानलेलं असलं तरी त्यांचे गुरु मात्र सद्गुरू जनार्दन स्वामी आहेत. वास्तविक बघता
निळोबारायांचा विचार करा. निळोबारायांनी नाथ महाराजांवरती सुद्धा अभंग लिहिलेले आहेत. निळोबारायांनी तुकोबारायांवरती त्यांची तर आरती सुद्धा लिहिलेली आहे. नाथ महाराजांची सुद्धा आरती त्यांनी लिहिलेली आहे. निळोबारायांचे अभंग जर आपण बघितले तर निळोबाराय सांगतात, माता पिता समर्थ स्वामी माझा एकनाथ, काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाणी, ज्यांचे अनुग्रहे करून झालो पतित पावन, जो वसे प्रतिष्ठानी निळा त्यासी लोटांगणी. आता जर बघितलं, अनुग्रह हा शब्द उपदेश या दृष्टीनं इथं घेता कामा नये, परंतु अनुग्रहे करून याचा अर्थ काय की त्यांनी माझ्यावरती कृपा केली, हा अनुग्रहाचा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. कारण निळोबाराय हे तुकोबारायांचे शिष्य आहेत. एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी म्हणजे जनार्दन स्वामींचे शिष्य हे एकनाथ महाराज आहेत. परंतु तरीसुद्धा ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा, अनुग्रहला धलो पावन झालो चराचरी. अनुग्रह प्राप्त झालाय जनार्दन स्वामींचा, परंतु अनुग्रह ह्या शब्दाचा अर्थ कृपा. ज्ञानोबारायांची कृपा माझ्यावरती झाली म्हणजे त्यांचा अनुग्रह माझ्यावरती झाला, अशा पद्धतीचं हे आपल्याला विचारात घेता येतं. म्हणजे काय, ज्ञानोबाराय असतील, नाथ महाराज असतील, तुकोबाराय असतील, सगळे संत असतील, या सगळ्या संतांनी परमार्थामध्ये मोठं कार्य जरी केलेलं असलं तरी एकनाथ महाराजांचं कार्य हे विविधांगी आहे. आणि समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींचं त्यांनी परिशीलन केल्यामुळे सगळ्या गोष्टी यथार्थतेनं त्यांना माहिती होत्या आणि म्हणून ते उपदेशामध्ये प्रवृत्त झाले. म्हणून त्यांचा उपदेश आपण मान्य करू शकतो. एक मोठा अधिकार त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं प्राप्त करून घेतला होता आणि त्यामुळे ती करणं शक्य आहे. अशा पद्धतीने एकनाथ महाराज हा उपदेश करण्यामध्ये सक्षम आहेत. आता उपदेश कोणाला करतात? उपदेश आपल्याला करतात. मग आपल्याला करतात म्हणजे कोणाला करतात? जास्त चिंतनामध्ये जास्त तो विषय खोलामध्ये न जाता, नेहमी सांगतो त्या पद्धतीनं चिंतन त्याचं न करता, मला असं सांगायचं आहे की जगामध्ये जो हरीला मानतो त्यालाच हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगणं गरजेचं आहे. जो हरीला मानतच नाही, ज्याचा हरीवरती विश्वासच नाही, त्याला हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगण्यामध्ये अर्थच नाही. मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की आपल्याला उपाय तेव्हाच करावा लागतो जेव्हा सहज एखादी गोष्ट घडत नसते. हरीची प्राप्ती करून घ्यायची म्हणजे काय करायचं? हरीची प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणजे तो आणि मी आहे याची एकरूपतेची जाणीव अंतःकरणामध्ये करून घेणं. तत्वमसी या महावाक्याचा उपदेश झाल्यानंतर काय होतं की जीव आणि जड अर्थात जीव आणि परमात्मा हा एकरूप होऊन जातो. तत्वम असी, तो तू आहे, हे सद्गुरूंनी उपदेश केल्यानंतर, ह्या महावाक्याचा उपदेश केल्यानंतर आपली आणि त्याची एकता होऊन जाते. अशा पद्धतीची एकता ही सहज नाही आहे. त्या अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी मोठ्या दिव्यातून आपल्याला पुढे जावं लागतं. आधी विवेक निर्माण होणं गरजेचं आहे, मग वैराग्य प्राप्ती आहे, मग क्षमाधी षट संपत्ती आहे, मग मुमुक्षुता आहे आणि मग संतांच्या उपदेशाद्वारे परमात्म्याची प्राप्ती आहे. ह्या एक एक टप्प्याचा जर आपण विचार केला तर ऐकायला जरी ह्या गोष्टी सोप्या असतील तरी करण्यासाठी मात्र ह्या गोष्टी खूप कठीण आहेत, त्रासदायक आहेत. विवेकाची प्राप्ती झाली पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित झाला पाहिजे, ज्ञान निर्माण झालं पाहिजे. त्या ज्ञानाची सुरुवात ही विवेकानं होत असते. कोणतीही गोष्ट ही विवेकानं सुरुवात होणं अपेक्षित आहे. विवेक म्हणजे काय? योग्यायोग्यतेचं ज्ञान म्हणजे विवेक आहे. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याचं ज्ञान ज्याला आहे, ही जी गोष्ट ज्याला कळते त्याला विवेकाची प्राप्ती झाली असं आपण म्हणू शकतो. मग ही विवेकाची प्राप्ती कशानं होते? तर याच्यासाठी सुद्धा श्रवण मनन निधिध्यासन चिंतन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, त्याच्याच विषयी चिंतन करायचं, त्याच्याच विषयी बोलायचं, त्याच्याच विषयी संवाद साधायचा आणि विचारसुद्धा त्याचाच विषयी करायचा. अशा पद्धतीनं त्या एकाच परमात्म्याच्या विषयी चिंतन केल्यानंतर लक्षात येतं की योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे. या योग्यायोग्यतेच्या ज्ञानाला विवेक असं म्हणतात. परंतु प्रत्येकाला ह्या विवेकाचं हा विवेक प्रत्येकाच्या अंतःकरणात जागृत होईल असं मात्र नाही. आणि जोपर्यंत विवेक जागृत होत नाही तोपर्यंत वैराग्य जागृत होत नाही. वैराग्य प्राप्त होणं म्हणजे काय? सकामता नसणं म्हणजे वैराग्य प्राप्त होणं नाही आहे. मला काय म्हणायचं आहे, सकामता नसणं म्हणजे वैराग्य प्राप्त होणं असं नाही आहे. वैराग्याची व्याख्या अशी केली, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. भोगाच्या त्यागाला वैराग्य म्हणत नाहीत. भोगाचा त्याग एखाद्या वेळी घडू शकतो, परंतु त्याग झाल्यानंतर पुन्हा ज्याचा आपण त्याग केलाय त्याच्याविषयी आसक्तीसुद्धा निर्माण होऊ शकते. पुन्हा त्याच्याविषयी आसक्ती निर्माण होऊ शकते. मग ती आसक्ती निर्माण होऊ नये याच्यासाठी व्याख्या अशी केलेली आहे, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. ही इच्छा जागृत होणं गरजेचं आहे. बरं,
विवेक प्राप्त झाला, वैराग्य प्राप्त झालं, त्यानंतर शमादी षट संपत्ती सांगितल्या गेलेल्या आहे. शम, दम, उपरम, तितिक्षा, समाधान आणि श्रद्धा अशा पद्धतीने ह्या 6 गोष्टी या ठिकाणी एकत्रित येणं गरजेचं आहे. शम म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो मनाची शांती, मनाला आपल्या ताब्यामध्ये घेणं, याला शम म्हणतात. दम म्हणजे काय? इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये असणं, याला दम असं म्हणतात. मग शम, दम, तितिक्षा, उपरम, शांती, श्रद्धा, समाधान अशा पद्धतीने ह्या 6 गोष्टी प्राप्त करायच्या आणि त्याच्यानंतर मग मुमुक्षुता निर्माण होते. कायम उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. अशा पद्धतीनं तो परमात्मा मला कृपा करेल का, माझा उद्धार होईल का, अशा पद्धतीची आस जेव्हा निर्माण होते त्याच्यानंतर कुठेतरी सद्गुरू आपल्याला भेट देतात आणि आपल्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश देतात आणि मग आपल्याला त्या परमात्म्याची आणि हरीची प्राप्ती होते. आता ह्या सगळ्या अवघड गोष्टींचा जर आपण विचार केला तर ही प्रत्येकाच्या आवाक्यातली गोष्ट नाही. विवेकच जागृत होत नाही, आमचा विवेकच जागृत होत नाही. वैराग्य कधी जागृत होणार? समाधी संपत्ती आम्ही कधी धारण करणार? मुमुक्षुता तर दूरची गोष्ट आहे. मग असं काहीतरी एखादी गोष्ट करणं अपेक्षित आहे की या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन आम्हाला त्या परमात्म्यापर्यंत त्यानं पोचवलं पाहिजे. अशा पद्धतीचा एक साधक एकनाथ महाराजांच्या जीवनाकडे बघून विचार करू लागला की एकनाथ महाराजांचं जीवन एवढं दिव्य आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, संपन्न आहे, त्यांना कुठल्या दुःखते कैसे नये स्वप्न असे अशी त्यांची अवस्था झालेली आहे. मग ही गोष्ट कशामुळे घडली आहे? कदाचित त्यांना हरीची प्राप्ती झाली असावी, परमात्म्याची प्राप्ती झाली असावी. ती परमात्म्याची प्राप्ती व्हावी याच्यासाठी नाथ महाराजांच्याकडे तो साधक आला. साधक आल्यानंतर त्यांनी नाथ महाराजांना सांगितलं, महाराज आपलं जीवन एवढं दिव्य आहे, समाधानी आहे, शांतीपूर्ण आहे आणि तशा पद्धतीचं जीवन माझं व्हावं याच्यासाठी मी चिंतन करत होतो. तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. मग तुम्हाला ज्या पद्धतीनं परमात्म्याची प्राप्ती झाली आणि तुम्हाला सुखसंपन्नता निर्माण झाली आहे तशा पद्धतीची त्या हरीची प्राप्ती मलाही व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. नाथ महाराज हसू लागले. नाथ महाराजांनी सांगितलं, अरे वेड्या, प्राप्ताची प्राप्ती कशी असू शकते का? नाही कळालं म्हटले महाराज. शेवाळामुळे खाली असलेलं पाणी जर का दिसत नसेल तर पाणी नाही असं नाही. शेवाळ बाजूला काढ, खाली पाणी आहे. अज्ञानाच्या आवरणामुळे तुझ्यातला हरी तुला दिसत नसेल, अज्ञानाचं आवरण दूर कर, तू स्वतः हरी आहेस, तुला कोणत्याही हरीच्या प्राप्तीची गरज नाही. या सगळ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी ऐकल्यानंतर त्या साधकाने, साध्या भोळ्या त्या साधकाने सांगितलं, महाराज या तत्वज्ञानाच्या गोष्टी मला सांगू नका. आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदाचे वचन नकळे आम्हा, आगमाची आठी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा. या गोष्टी आम्हाला काही कळत नाहीत. साधा भोळा वारकरी आहे, काहीतरी सोपा उपाय सांगा. मी सुरुवातीला सांगितलं, एखादी गोष्ट, एखादी अवघड गोष्ट प्रयत्नांती सुद्धा आपल्याला प्राप्त होत नसेल तर काहीतरी उपाय करावा लागतो. नाथ महाराजांनी तोच उपाय सांगितला अभंगाच्या पहिल्याच्या. हरी प्राप्ती शिव उपाय, 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 धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. आधारी साधने, हे साधने, साधने, हे साधने, साधने, हे साधने, 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 हे साधने, साधने, हे साधने, साधने, हे साधने, साधने. हरीची प्राप्ती तुला करून घ्यायची असेल तर तू संतांना शरण गेलं पाहिजे.
आता पुराणामध्ये इतिहासामध्ये जर आपण पाहू गेलो तर पुराण इतिहासामध्ये अशी अनेक घटना आपल्याला बघता येतील, अशी अनेक चरित्र आपल्याला पाहता येतील की त्यांना हरीची प्राप्ती झाली आहे, परंतु संतांच्या सहवासामुळेच प्राप्त झालेली आहे. अगदी उपमन्यूचा विचार करा, ध्रुव बाळाचा विचार करा, भक्त प्रल्हादाचा विचार करा. या सगळ्यांना जी परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे किंवा त्यांच्या इप्सिताची प्राप्ती झालेली आहे, त्याच्यासाठी कारणीभूत जर कोणी असेल तर ते संत आहे. ते संतांना शरण गेले आणि म्हणून या गोष्टी शक्य झाल्या. आपल्याला ध्रुव बाळाची कथा माहिती आहे. त्या राजाला 2 राण्या, त्या ध्रुव बाळाची आई ही नावडती आणि दुसरी आवडती. मग काय झालं, त्याला उचलून मांडीवरून उचलून फेकून दिलं. त्या ध्रुवाला असं वाटलं की मला आढळ पद प्राप्त केलं पाहिजे. मग आईला मागणी केली. आईनं सांगितलं तो परमात्मा सगळ्या गोष्टी करू शकतो. वनामध्ये निघून गेला. काय करायचं कळेना, काय करायचं त्याला कळेना. सद्गुरू भेटले, संत भेटले, देवर्षी नारद त्या ठिकाणी आले आणि कोणत्या उपासनेच्या माध्यमातून त्या परमात्म्याला तू प्राप्त करू शकतोस हा उपाय त्यांनी सांगितला. त्या काळात तो कदाचित सोपा उपाय असावा. त्या काळात तो, कारण प्रत्येकाचा युगधर्म वेगळा आहे. कृतेय ध्यायते विष्णुं त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायां कलौ तत् हरिकीर्तनात. प्रत्येक युगाचा युगधर्म वेगळा आहे. प्रत्येक युगामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. त्या काळामध्ये त्यांनी ध्यान लावायचा सल्ला दिला, उपदेश केला. ध्यान लावलं आणि काय, परमात्मा प्रसन्न झाला. काय मागायचं, काय मागितलं, आढळ पद दे. बरं का. आता तसं जर बघितलं तर ध्रुव बाळ म्हणा, उपमन्यू म्हणा, ही दोघं जी आहेत ही सकाम भक्त आहेत. ही भक्त आहेत देवाची, पण ही सकाम भक्त आहे. त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःला काहीतरी मिळावं याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. मला आढळ पद प्राप्त व्हावं, मला असं एखादं ठिकाण हे देवा तू दे की त्या ठिकाणाहून मला कोणीही च्युत करू शकत नाही, पदच्युत करू शकत नाही, असं स्थान मला दे. ही सकामता झाली. परमात्म्याची प्राप्ती करून घेणं ही निष्कामता आहे. पण परमात्म्याला प्रसन्न करून काहीतरी स्वतःच्या मनाची इच्छा पूर्ण करण्याची गोष्ट प्राप्त करून घेणं हा भाग निराळा आहे. उपमन्यूचं उदाहरण बघा. उपमन्यू नावाचा एक मुलगा, घरामध्ये आई बाप नाही, गरिबी परिस्थिती, आणि अशा परिस्थितीमध्ये त्या उपमन्यूला त्याची आई दूध म्हणून पाण्यामध्ये पीठ घालून द्यायची. बाकीची मुलं दूध पितात, दूध आणण्याची क्षमता नाही. पूर्वीच्या काळामध्ये ज्यांच्याकडे गायी असायच्या त्यांना श्रीमंत समजल्या जायचं. हिच्याकडे गाय नाही, गाय नसल्यामुळे दूध नाही. बरं, आता काय, दूध नसल्यानंतर या आपल्या मुलाला आपण दूध पाजत नाहीत ही भावना मनात येऊ नये म्हणून त्याच्या आईनं पाण्यामध्ये पीठ कालवून त्याला दूध म्हणून द्यायला सुरुवात केली. उपमन्यूला सुद्धा काय माहिती, कधी दूध पिलेलंच नाही, त्यामुळे आई जे देते त्याला दूध म्हणतात. पिऊ लागला, रोज प्यायचा, आवडीनं प्यायचा. वेळ झाली दुधाची की सांगायचं आई मला दूध दे. आई आपलं पाण्यामध्ये पीठ कालवायची आणि त्याला द्यायची, प्यायचा, समाधानी होता. एक दिवस असं झालं, कोजागिरी पौर्णिमेसाठी मित्राकडे जाणं झालं. सगळी मित्रमंडळी जमा झाली. श्रीमंत मित्र होता, त्यांनी सांगितलं कोजागिरी पौर्णिमेचं दूध आमच्याकडे पिण्यासाठी ये. ठीक आहे. उपमन्यू त्या ठिकाणी त्याच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर ते दूध पिलं आणि त्यांनी विचारलं, मित्रानं विचारलं, अरे हे किती छान आहे रे, काय मित्र आहे. सगळेजण त्याला हसू लागले. सगळे म्हणू लागले, अरे याला दूध माहीत नाही. उपमन्यूने सांगितलं, खरंच मला माहिती नाही याला काय म्हणतात, काय आहे हे. तेव्हा उपमन्यू त्या लोकांनी सांगितलं, अरे याला दूध म्हणतात. उपमन्यूने सांगितलं, हे दूध नसतं, दूध वेगळं असतं, त्याची चव वेगळी असते. सगळेजण हसू लागले, म्हणजे अरे ह्यालाच दूध म्हणतात. मग त्याला प्रश्न पडला, याला जर दूध म्हणतात तर आई आपल्याला देते त्याला काय म्हणतात. विचार करू लागला. घरी आला आणि घरी आल्यानंतर आईनं नेहमीप्रमाणे त्याला दूध दिलं, पाण्यामध्ये पीठ कालवलं, बाळा दूध खा, दूध पी. झालं. उपमन्यूने विचारलं, आई हे काय आहे, हे काय, हा प्रश्न विचारल्यानंतरच तिच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झालेली आहे. आजपर्यंत कुठल्याही प्रश्न न विचारता गट गट दूध पिणारा आपला उपमन्यू, आपलं लेकरू, आपलं बाळ असं विचारताय, याचा अर्थ काहीतरी याला कळालेला आहे. आईनं विचारलं, कशासाठी विचारतोयस. उपमन्यूने विचारलं आईला, याला काय म्हणतात एवढंच मला सांग, बाकी बोलू नकोस. आईनं सांगितलं, याला दूध म्हणतात.
याला जर दूध म्हणतात तर मी काल मित्राकडे पिलं त्याला काय म्हणतात? आईच्या लक्षात आलं की यानं खरोखरचं दूध पिलेलं आहे. ते निळोबाराय म्हणतात त्याप्रमाणे नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बा पुढे ते क्षीण, अशी त्याची अवस्था झाली. ज्याला नित्यानंद प्राप्त झालेला आहे त्याला विषयानंदामध्ये आनंद निर्माणच होऊ शकत नाही. विषयामध्ये त्याला सुख समाधान प्राप्त होऊच शकत नाही. त्याला खरं कळालं दूध काय आहे. त्यामुळे पिठाच्या पाण्यामध्ये त्याला रस नाहीसा त्याचा झाला, त्याला काही आवड निर्माण होईना. आईनं सांगितलं बरोबर आहे, तू काल जे मित्राकडे पिलस ना त्याला दूध म्हणतात. मग इतके दिवस तू मला देत होती ते काय आहे? तिनं सांगितलं मी पाण्यामध्ये तुला पीठ कालवून देत होते, कारण आपली तशी पात्रता नाही. उपमन्यूनं विचारलं मग मला हे दूध कुठे मिळेल? तिनं सांगितलं देव सगळ्यांना सगळ्या गोष्टी देत असतो बाळा, तुम्ही आम्ही कोण आहेत? मला दूध देव देणार आहे? हो देव. कुठे आहे तो देव? कुठेही असतो म्हटले, वनामध्ये सुद्धा असू शकतो. वनात देव ऐकल्यानंतर त्या ठिकाणी तो उपमन्यू वनामध्ये धावत गेला आणि वनामध्ये धावता धावता देवाला शोधू लागला की तो मला दूध देईल, तो मला दूध देईल. धावत गेला, देवाला आवाज देऊ लागला, देवा कुठे आहेस तू, देवा कुठे आहेस तू? परंतु देव काही हाक देईना. देवर्षी नारद त्या ठिकाणी आले आणि त्यांना उपदेश केला. मला काय सांगायचंय लक्षात घ्या. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला संतच भेटावे लागतात. देवर्षी नारद त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारलं उपमन्यूला, अरे बाळा या ठिकाणी काय करतोयस तू एवढ्या घनदाट जंगलामध्ये? त्यांनी सांगितलं दूध घेण्यासाठी आलोय. नारदांना सगळी हकीकत कळाली. नारदांनी सांगितलं बाळा तुला दूध देणारा तो परमात्मा जर तुला प्राप्त करून घ्यायचा असेल आणि त्याच्याकडून जर तुला दूध घ्यायचं असेल तर तुला उपासना करावी लागेल. कोणत्याही उपासनेला मी तयार आहे, पण मला तो दूध देणार ना? 8-10 वर्षाचं बालक महाराज, हट्टी बालक, मला तो दूध देणार ना? हो देणार. काय ध्यान करायचं, काय मंत्र म्हणायचा सांग, कशी उपासना करायची सांगा आम्हाला. जे काही सांगायचं ते नारदांनी सांगितलं आणि उग्र तपश्चर्या त्या उपमन्यूची सुरू झाली आणि भगवान शेषशाही त्या ठिकाणी प्रकट झाले. भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं बाळा डोळे उघड, मी आलो आहे. आनंदानं भावविभोर झालेला तो उपमन्यू विचार करू लागला, मला जे प्राप्त करून घ्यायचं होतं तो जे देणार आहे तो माणूस आता माझ्या समोर आलाय. देव सुद्धा कल्पना नाही, देव म्हणजे काय याची सुद्धा त्याला कल्पना नाही. महाराज तुला काय मागायचं ते माग. उपमन्यूंनी सांगितलं मला 1 पेला दूध पाहिजे. देव प्रसन्न झालाय. एवढी उग्र तपश्चर्या केली आणि तो उपमन्यू महाविष्णूला म्हणतोय मला 1 पेलाभर दूध पाहिजे. भगवान हसू लागले. त्यांनी सांगितलं बाळा अरे एवढी उग्र तपश्चर्या करतोयस आणि 1 पेला दूध मागतोयस. मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न झालोय आणि ज्या शेषशाही माझी शय्या ज्या समुद्रामध्ये असते तो अख्खाच्या अख्खा क्षीरसागर मी तुझ्या मालकीचा करून टाकतो. अशा पद्धतीनं आशीर्वाद भगवंतानं त्या उपमन्यूला दिला. उपमन्यू एक बाळ धाकुटे, अशा पद्धतीने तो विचार सुद्धा संतांनी सांगितलेला आहे. 1 पेलाभर दुधासाठी त्या परमात्म्यानं त्याला क्षीरसागराचा अधिपती करून टाकलं. तो परमात्मा कृपाळू आहे, पण त्या परमात्म्यापर्यंत पोचण्यासाठी कोण जर त्यांना भेटला असेल तर ते संत सद्गुरू भेटलेले आहेत. भक्त प्रल्हादाचं उदाहरण बघा. भक्त प्रल्हादानं सुद्धा ह्याच गोष्टी केल्या. त्याची आई भक्त हिरण्यकश्यपू हा भगवंताचा द्वेष करणारा आणि भगवंताच्या नामाचाही द्वेष करणारा आणि त्याच्या पोटी प्रल्हादासारखा भक्त जन्माला आला. हा भक्त जन्माला येण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन आणि त्या सत्संगती जी आहे ती त्याच्या आईची त्या नारदांच्या बरोबर झाल्यामुळे हा सद्भक्त त्या ठिकाणी जन्माला आला. भगवंतावरती विश्वास, भगवंतावरती तिचा नितांत विश्वास आणि अशा पद्धतीनं तो भक्त प्रल्हाद जेव्हा जन्माला आला तेव्हा नारायण नारायण अखंड परमात्म्याचं नामस्मरण तो करत असत. नारायण म्हटल्यानंतर याच्या तळपायाची आग मस्तकाला जायची. जो माझा विरोधक आहे, जो मला मारण्यासाठी उठलेला आहे, माझं आणि ज्याचं अजिबात जमत नाही त्याचं नाव घेतो, शत्रूचं नाव घेतो, याला शिक्षा दिली पाहिजे.
अशा भावनेनं त्यानं कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्यक्ष महाविष्णू त्याला पकडण्यासाठी त्या ठिकाणी प्रगट झाले. पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला, तिथे सुद्धा तो परमात्मा त्याला रक्षणकर्ता झाला. आगीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, सापांच्या खाईमध्ये टाकलं, हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा त्या भक्त प्रल्हादाला वाचवण्याच्यासाठी आला. हिरण्यकश्यपू चिडला, तुला एवढं सगळं करून सुद्धा काहीच कसं होत नाही. त्यांनी सांगितलं तो परमात्मा मला वाचवतोय. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या परमार्थाच्या गोष्टी या भक्त प्रल्हादानं नारदांकडून जाणून घेतलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं तो परमात्मा माझं रक्षण करतो. पुढे आपल्याला सर्वांना माहिती आहे, खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रकटला. भक्त प्रल्हादानं सुंदर पद्धतीनं सांगितलं तो परमात्मा कुठे कुठे आहे. जलेपि विष्णुर्ज्वलनेपि विष्णुः गजेपि विष्णुः भुजगेपि विष्णुः त्वयि स्थितो दैत्यमयि स्थितस्य विष्णुं विना दैत्यगणोऽपि नास्ति. त्यांनी सांगितलं जलेपि विष्णुर्ज्वलनेपि विष्णुः, ज्या पाण्यामध्ये तू बुडवण्याचा मला प्रयत्न केला असते जल म्हणजे विष्णू आहे, ज्या आगीमध्ये तू जाळण्याचा प्रयत्न केला असते अग्नी म्हणजे विष्णू आहे. गजेपि विष्णुः भुजगेपि विष्णुः, गज अर्थात हत्ती म्हणजे पण विष्णू आहे, आणि ज्या नागांच्या खाईमध्ये तुम्हाला टाकलंस ते नाग म्हणजे सुद्धा विष्णू आहे. त्वयि स्थितो दैत्यमयि स्थितस्य, हे दैत्या तुझ्याही ठिकाणी तो विराजमान आहे, माझ्याही ठिकाणी विराजमान आहे. विष्णुं विना दैत्य गणोऽपि नास्ति, हे दैत्यगण तुझे जे आहेत ते सुद्धा विष्णू शिवाय नाही. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी लाथ मारली आणि नारायण त्या ठिकाणी प्रगट झाला. पुढे त्याचं विदारण केलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण भगवंतानं, नृसिंह अवस्थेतल्या भगवंतानं त्या भक्त प्रल्हादाला विचारलं तुला काय मागायचं ते माग, तुला काय मागायचं ते माग. तेव्हा त्या भक्त प्रल्हादाने सांगितलं देवा काहीच नको, तुझ्या कृपेने सगळं ठीक आहे. तरी सुद्धा भगवंत जेव्हा वारंवार आग्रह करू लागला की काहीतरी माग, काहीतरी माग, तर भक्त प्रल्हादानं खूप सुंदर मागणी केली. त्यांनी सांगितलं देवा मला मागणी मागण्याची इच्छाच निर्माण होऊ देऊ नको, हेच मला दे. विठ्ठल विठ्ठल मला यातून सांगायचं काय आहे, या सगळ्या कथांचा जर आपण विचार केला तर याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी संतांचा सहवास आहे, संतांचं अस्तित्व आहे. भगवंतापर्यंत पोचवण्यासाठी कुठे ना कुठेतरी संत या ठिकाणी महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. म्हणून काय नाथ महाराज सांगतात हरी प्राप्तीसी उपाय, हरीच्या प्राप्तीचा उपाय. इतर अनेक साधनांचा विचार सांगितला गेलेला आहे. आपण योगमार्गाचा विचार करा, ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय. म्हणून योगाची या वाटा जे निघाली गा सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भागा आला. दुःखच त्याच्या पदरामध्ये पडलं जो योग मार्गानं पुढे गेला. योग मार्ग किती कठीण आहे. शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीची आसावे घरातू, तहाने तहानच प्यावी भुकेली भूकची खावी अहोरात्री वावी मावा वारा. पूर्ण 9वा अध्याय आपण जर बघितला तर याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्याला योग मार्गाबद्दल विशेषत्वानं आपल्याला त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. कशा पद्धतीनं ती यौगिक क्रिया त्या ठिकाणी घडते आणि ते करत असताना किती दिव्यातून त्या साधकाला जावं लागतं याचा विचार आपल्याला ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलेला आहे. आणि एवढं सगळं करून तो साधक पुढे गेला. तया महेंद्रादिपदे करिता तिवाटवधे, आणि रिद्धिसिद्धींची द्वंद्वे पडून ठाती रिद्धिसिद्धी समोर उभ्या करतो तो इंद्र, आणि काय करतो त्या साधकाला त्याच्या रस्त्यापासून भ्रष्ट करून टाकतो. हे रस्त्यापासून भ्रष्ट होणं जे आहे ते आपल्याला संतांच्या अनुग्रहा व्यतिरिक्त परमार्थ केला याचं हे फल आहे. विठ्ठल विठ्ठल कर्ममार्गाचा विचार करा. कर्ममार्ग सूक्ष्म आहे. अगदी यज्ञयागाचा जरी आपण विचार केला तर यज्ञ सफल का होत नाही. पूर्वीच्या काळामध्ये जे यज्ञ जी करायची माणसं ती सफल व्हायची. कोणी पुत्र होण्यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करायचं, कोणी पर्जन्य याग करायचं. हल्ली हे याग का सफल होत नाहीत त्याची 2 कारणं महत्त्वाची सांगितल्या गेलेली आहेत. त्याच्यातलं पहिलं कारण म्हणजे त्याच्यामध्ये लागणारं जे हविर द्रव्य आहे ते शुद्ध प्रमाणामध्ये मिळत नाही. काही गोष्टी अशा असतात, खूप सूक्ष्मता आहे त्याच्यामध्ये. काही गोष्टी त्या झाडाच्या ज्या काड्या असतात त्या काड्या काढत असताना त्या काड्यांना नख न लागता ते काढली तरच ती उपयोगाची, नख लागलं तर त्याचा उपयोग नाही. किती सूक्ष्मता आहे बघा त्याच्यामध्ये. हां पण बरं. आणि दुसरं कारण काय तर शुद्ध मंत्राचं अस्तित्व नसणं. हां
ब्राह्मणांच्या मुखामधून जर का शुद्ध पद्धतीनं मंत्र येत नसतील तरी सुद्धा तो यज्ञ सफल होऊ शकत नाही. बर, त्यांच्या मुखातून येणारे जे मंत्र आहेत ते शुद्ध असतील तरी सुद्धा तो ब्राह्मण जर आचरणशील नसेल तरी सुद्धा तो मंत्र फलीभूत होत नाही, म्हणून यज्ञ सफल होत नाही. यज्ञयागाचा विचार करा, कर्मकांडाचा विचार करा, व्रतवैकल्याचा विचार करा, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर याच्यामध्ये कठीणता कुठेतरी आपल्याला बघायला सापडते. व्रतवैकल्य किती दुस्तर आहे, किती त्रासदायक आहे. काही स्त्रिया असतात व्रतवैकल्यामध्ये, स्त्रिया थोड्याशा पुरुषांपेक्षा अग्रेसर असतात. ते खडीसाखरेचे 16 सोमवार वगैरे वगैरे काही 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 प्रकार ते असतात. ठीक आहे, व्रतवैकल्यानं काय होतं, परमात्म्याची प्राप्ती होती असं नाही, पण चित्तशुद्धी, या सगळ्या गोष्टींचं फल काय आहे तर चित्तशुद्धी हे त्याचं फल आहे. काही जण नवस करतात, नवसासाठी उपवास करतात, व्रतवैकल्य करतात, हा भाग निराळा आहे. पण आता हे जे व्रतवैकल्य होत आहेत त्या व्रतवैकल्याचा सुद्धा सूक्ष्मतेचा विचार करा, किती बारकावा त्याच्यामध्ये असतो. कश्यप ऋषींना अनेक पत्न्या होत्या, त्याच्यापैकी एक दिती, एक अदिती. अदिती म्हणजे देवतांची माता आणि दिती म्हणजे दैत्यांची माता. हिरण्याक्ष या आपल्या मुलाला इंद्राच्या सांगण्यावरून भगवंतानं मारलं, म्हणून इंद्राला मारणारा मुलगा प्राप्त व्हावा अशी तिने मनामध्ये इच्छा धारण केली. आणि अशा पद्धतीचा मुलगा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर ते आपल्या पतिदेवाच्या आशीर्वादाशिवाय ते शक्य नाही, म्हणून तिनं मनोभावे सेवा करायला सुरुवात केली. अनेक महिने त्या दितीनं कश्यप ऋषींची मनोभावे सेवा केली आणि ही सेवा केल्याच्या नंतर कश्यप ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं, काय तुला वर मागायचं ते माग. दितीनं सांगितलं, मला इंद्राला मारणारा पुत्र पाहिजे. धर्मसंकटामध्ये सापडले कश्यप ऋषी. इंद्राला मारणारा मुलगा आणि हा आशीर्वाद मी देणं कितपत योग्य आहे, पण आता काय करायचं. साधू पुरुष सुद्धा साधे नसतात महाराज, फार हुशार असतात. कश्यप ऋषींनी सांगितलं, ठीक आहे, मी तुला एक व्रत सांगतो. ते व्रत जर का तू मनोभावे करशील आणि यथायोग्य पद्धतीनं करशील तरच तुला इंद्राला मारणारा पुत्र होईल, अन्यथा तोच मुलगा इंद्राचा मित्र होईल. बघा काय सांगितलं, की तू ते व्रत यथायोग्य पद्धतीनं केलंस तर तो इंद्राला मारणारा होईल. याच्यामध्ये थोडी जरी चूक झाली तरी सुद्धा तोच पुत्र इंद्राचा मित्र होईल. तिनं खुणगाठ बांधलेली होती की कुठल्याही पद्धतीनं या व्रतामध्ये खंड पडू द्यायचा नाही, चूक होऊ द्यायचं नाही, म्हणजे इंद्राला मारणारा मुलगा आपल्याला निर्माण करता येईल, जन्माला घालता येईल. ठीक आहे महाराज, करायला तयार आहे. काय व्रत आहे? चांद्रायण व्रत सांगितलं. 1 महिन्याचं ते व्रत, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या. एक वेळ जेवायचं, दुपारच्या वेळी झोपायचं नाही, पायात चप्पल घालायची नाही, बरे ब्रह्मचर्य पालन करायचं, अशा पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये सांगून ठेवलेल्या होत्या. आणि त्या रीतीनं त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. इकडं इंद्राचं आसन हलू लागलं. जसं जसे दिवस पुढे चालले तसं तसं इंद्राला वाटू लागलं, आता मला मारणारा पुत्र हिच्या पोटातून बाहेर येईल, तो मला मारेल, मला स्थानभ्रष्ट करून टाकेल. आणि त्यामुळे इंद्र घाबरू लागला. काय करावं कळेना. भगवंताकडे तो गेला. अगदी 28 दिवस झाले, 29 दिवस झाले. शेवटच्या दिवशी भगवंताकडे गेला, पाय पडू लागला. इंद्रदेव सांगू लागला, देवा काहीही करा पण हिचं व्रत मात्र पूर्ण होऊ देऊ नका. 30 दिवसांच्या त्या व्रतामध्ये 29 दिवस आणि 30वा दिवसही दुपारपर्यंत यथायोग्य पद्धतीनं तिनं ते क्रम जो आहे, तो उपक्रम जो आहे, ज्या पद्धतीनं त्या व्रतामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीनं आता पुढे पुढे जाणारा तो वेळ इंद्राला घाम फोडायला लागला. परंतु भगवंतानं त्याचं गारहाणं ऐकलं आणि मायेचं पांघरून काही क्षणापुरतं घातलं. भगवंतानं सांगितलं, काही क्षणांपुरतं मी तिच्यावरती मायेचं पांघरून घालणार आहे, तुला काही करता येत असेल तर बघ. मायेचं पांघरून घातलं आणि त्या दितीला शेवटच्या दिवशी काही क्षण झोप लागली. त्या दितीला शेवटच्या दिवशी काही क्षण झोप लागली आणि त्या क्षणाचा फायदा त्या इंद्रानं घेतला. इंद्र तिच्या गर्भामध्ये प्रवेश करता झाला.
हातामध्ये तलवार घेऊन इंद्र आत गेला आणि त्या गर्भाचे त्यांनी 7 तुकडे केले. कारण हा येणारा मुलगा माझा काळ होण्याची शक्यता आहे, तो बाहेर येण्याच्या आतच तो मेलेला बरा, म्हणून त्यांनी 7 तुकडे केले. आता ते आतलं जे बालक आहे ते रडायला लागलं. जे 7 तुकडे झाले ते 7ही तुकडे रडायला लागले, म्हणून त्यांनी प्रत्येक 7 तुकड्याचे पुन्हा 7 तुकडे केले. 7 49 तुकडे इंद्रदेवानं दितीच्या गर्भाचे केले. इंद्र बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर ती दिती प्रसवती झाली आणि तिला 49 पुत्र झाले. पण ज्या पद्धतीनं कश्यप ऋषींनी सांगितलं होतं की हे व्रत जर का तू यथायोग्य पद्धतीनं करशील तरच तुला इंद्राला मारणारा पुत्र होईल, अन्यथा तो मुलगा इंद्राचा मित्र होईल. हे 49 जे पुत्र जन्माला आले यांना मरुद्गण असं म्हणतात. आणि हे इंद्रदेवाच्या सभेमध्ये स्वतःचा मान धारण करून आहेत. मला काय सांगायचं आहे की व्रतवैकल्य 29 दिवस केले त्याला काही महत्त्व नाही. एक क्षण जरी चुकला तरी केलेल्या सगळ्या गोष्टी वाया जातात. मग ह्या सगळ्या माध्यमाचा जर आपण विचार केला, या प्रत्येक साधनेचा विचार केला, तर हे प्रत्येक साधन आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकतं, परंतु जोपर्यंत ते संतांना शरण जात नाही तोपर्यंत नाही. ते गेली संतांची या घरा. नाथ महाराजांनी भगवंताच्या मुखातली वाक्य सांगितली की माझी प्राप्ती सहजतेनं कशी होणार आहे, आणि जर साधनेमध्ये एखादा साधक रत झाला तर त्यात तो कशा पद्धतीनं माझ्यापर्यंत पोचणार आहे. तर भगवंत सांगतोय ते गेली संतांची या घरा, म्हणजे त्या साधकानं त्या साधन करायचं, साधनेमध्ये रत व्हायचं, ते साधन संतांना शरण जाणार आणि संत महात्मे परमात्म्यापर्यंत पोचवणार. ते गेली संतांची या घरा, धरुणी साधूची या आधारा, अवघी आली माझी या घरा, एवं परंपरा मतप्राप्ती. अशा परंपरेनं म्हणजे त्या साधकांना आधी साधना करायची, ते साधन संतांना शरण जाणार, संत देवापर्यंत पोचवणार. हे सोपं का संतांच्या शरणागतीमध्ये जायचं आणि परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची हे सोपं? तर संतांच्या शरणागतीमध्ये जाऊन परमात्म्याची प्राप्ती करणं सोपं. आणि त्यामुळे सोप्या गोष्टीलाच उपाय म्हणतात. लक्षात घ्या, सर्वसाधारण क्रियेच्या व्यतिरिक्त जी सोपी गोष्ट सांगितलेली असते तिलाच उपाय असं म्हणतात. नाथ महाराज तेच सांगतायत, हरी प्राप्तीसी उपाय. हरीच्या प्राप्तीचा उपाय नाथ महाराज सांगतायत, धरावे संतांचे ते पाय. या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट चालत नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. हे रे साधते साधने, हे रे साधती साधने, हे रे साधती साधने, हे रे साधते साधने, हे रे साधती साधने, हे रे साधती साधने, हे रे साधती साधने, हे रे साधती साधने, तुटती भवाचे बंधने, तुटती भवाचे बंधने, तुटती भवाची बंधने, हे रे साधती साधने, हे रे साधती साधने, तुटती भवा ही बंधने, तुटती भवा ही बंधने, हे तुटती भवाची बंधने, हे रे साधती साधने, हे रे साधती साधने. नाथ महाराज सांगतात, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. याच माध्यमातून आपण परमात्म्यापर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीनं जाऊ शकणार आहेत. यांना आणखी काय फायदा तर सांगतात, तुटती भवाची बंधने. भवाची बंधनं तुटतात. मी नेहमी सांगतो की संत महात्म्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर किंवा परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर भव तुटत नसतो, तर भवाची बंधनं तुटत असतात. भव म्हणजे संसार. संसार तुटत नाही. कारण आपल्याकडे जर आपण बघितलं तर जनक राजाला विदेही असं म्हटलेलं आहे. विदेह
असं म्हटलेलं आहे. विदेह म्हणजे काय? देहीचं विदेही भोगू दशा, ही अवस्था तुकोबारायांनी जी सांगितलेली आहे त्याला विदेह अवस्था म्हणतात. म्हणजे जिवंतपणीच याची देही याची डोळा, भोगी जे मुक्तीचा सोहळा. नाथ महाराज स्वात्मसुखामध्ये सांगतात त्याप्रमाणे याच देहामध्ये आपणच आपलं मोक्ष बघणं, ही गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. नाथ महाराज सांगतात, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. भव म्हणजे संसार. या संसाराच्या बंधनामध्ये संत महात्मे अडकत नाहीत, कारण त्यांनी सगळ्या गोष्टी ह्या भगवद अर्पण केलेल्या असतात. किंबहुना विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषयच त्यांचा नारायण होऊन गेलेला आहे. नावडे जनधन माता पिता, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला, हे संतांचं कार्य आहे. संसार त्यांनी केला नाही असं नाही, परंतु संसाराला बाजूला ठेवून त्यांनी परमार्थामध्ये स्वतःची प्रगती करून घेतली आणि त्यामुळे संसारामध्ये आसक्त न होता संत महात्मे परमार्थ तत्पर झाले. आणि त्यामुळे नाथ महाराज सांगतायत, या संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतरच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. तुटती भवाची बंधने, भवाची बंधनं तुटत असतात, अशा पद्धतीनं नाथ महाराज सांगतात. नाथ महाराज पुढे आपल्याला असं सांगतात की या गोष्टी फक्त मी सांगतो असं नाही, मी सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा असं नाही, तर तुम्ही स्वतः आस्तिक आहात ना. आता या ठिकाणी आस्तिकतेची आणि नास्तिकतेची काही व्याख्या सांगितलेली आहे बरं का. शास्त्रामध्ये आस्तिक कोण आहे आणि नास्तिक कोण आहे याच्याबद्दल थोडंसं चिंतन आलेलं आहे. शास्त्रकार असं सांगतात की जो देवाला मानत नाही तो नास्तिक आहे असं नाही. मी काय म्हणतो लक्ष घ्या. जो देवाला मानत नाही तो नास्तिक नाही असं नाही, तर जो वेदाला मानत नाही तो नास्तिक आहे. एखादा माणूस देवाला मानत असेल पण वेदाला मानत नसेल, शास्त्रकार सांगतात तो नास्तिक आहे. भलेही तो देवाला मानतो परंतु तो शास्त्राला अर्थात वेदाला नाकारतो. नास्तिको वेदनिंदकः, नास्तिकाची व्याख्या काय केलेली आहे? जो वेदाची निंदा करतो तो नास्तिक आहे. वेदाची निंदा करणारा भलेही देवाला मानत असेल तरी त्याच्या ठिकाणी नास्तिकता सांगण्यात आलेली आहे. सर्वसाधारणपणे वेदांत वारकरी संप्रदाय हा शब्द प्रमाणाला महत्त्व देणार आहे. अनेक प्रमाणं आहेत, त्यापैकी शब्द प्रमाणाला महत्त्व देणारा वारकरी संप्रदाय आहे. मग ते वेदांताची शब्द असतील किंवा संत वाङ्मयातली शब्द असतील, आपण संत जे सांगतात तशाच पद्धतीनं ते पाठ करतो आणि ते बोलण्याचा प्रयत्न करत असतो. याला शब्द प्रमाण असं म्हणतात. आपण शब्द प्रमाण मानतो. संत महात्म्यांनी जे काही लिखाण करून ठेवलेलं आहे, संत महात्मे वेदाला मानतात, आपण संत वाङ्मयाला मानतो. संत शास्त्राला मानतात, आपण संतांना मानतो. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होईल की शास्त्र एक सांगताय आणि संत एक सांगतायत, कोणाचं ऐकायचं? शास्त्र एक गोष्ट सांगतीये, संत एक गोष्ट सांगतायत, कोणाचं ऐकायचं? खरं तर संत महात्मे हे शास्त्राशिवाय दुसरं काहीही सांगत नसतात. हा आपला गैरसमज आहे की संत वेगळं सांगतात आणि शास्त्र वेगळं सांगतंय, हा पहिला भाग आहे. परंतु तरी देखील संत महात्मे हे शास्त्राला मानत नाहीत असं नाही, तर संत जे करतात ते शास्त्र होतं. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे नाथ महाराज सांगतात, तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल, कदाचित तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल, तुम्ही आस्तिक आहात, तुम्ही वेदाला मानत आहात, मग तो वेद काय सांगतो हे तरी बघा. अभंगाचं तिसरं चरण. संता विना प्राप्ती नाही, 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 संता विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, रे साधके
साधनी रे साधनी साधनी ते वेद तेरी ग्वाही ऐसे वेद तेची ग्वाही रे साधनी साधनी रे साधनी साधनी संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देत ग्वाही. संताशिवाय परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होत नाही अशी वेद ग्वाही देतोय असं नाथ महाराज सांगतात. आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो की वेद ग्वाही देतोय हा कुठे ग्वाही देतोय? ज्या अर्थी नाथ महाराज सांगतात की वेद ग्वाही देतोय की संतांच्या शिवाय पर्याय नाही, त्या अर्थी आपल्याला विचार करावा लागेल की कुठे वेदानं हे सांगितलेलं आहे. तर वेदामध्ये सांगितलं असो वा नसो, पण वेद ज्याच्या उच्छ्वासापासून निर्माण झालेला आहे तो परमात्मा स्वतः भागवतामध्ये सांगतोय. न रोधयति माम योगो न सांख्यम धर्म एवच न स्वाध्यायस्तपस्त्यागो नष्टापूर्तीन्न दक्षिणा व्रतानी यज्ञच्छंदांसी तीर्थानी नियमा यमाः यथा वरुंधे सत्संग सर्वसंगापहो हिमाम. इतर कोणत्याही साधनेचा अवलंब करण्यापेक्षा आपण संतांच्या संगतीचा अवलंब करणं अपेक्षित आहे. कारण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतरच आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे अशी त्या अवस्था करून ठेवतात. म्हणून संताविण प्राप्ती नाही ऐशी वेद देत ग्वाही. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. विठोबा रखुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार घुमाई कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविण प्राप्ती नाही ऐशी वेद देत ग्वाही. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. संत महात्मे आपलं मनोरथ पूर्ण करत असतात. हे मनोरथ जे असतं ते मात्र परमार्थाचं असणं त्यांना अपेक्षित आहे. आपली मनोरथ ही संसाराची असतात, पण संतांना जी मनोरथ घेऊन येणारी माणसं आहेत ती परमार्थपर मनोरथ घेऊन यावीत अशी अपेक्षा असते. मी नेहमी सांगतो, तुकोबारांच्या जीवनातलं उदाहरण सांगितलं जातं. तुकोबारांच्याकडे एक माणूस आला आणि त्यांनी सांगितलं, रडू लागला, म्हणू लागला, महाराज जीवनामध्ये किती त्रास आहे, संसारामध्ये किती दुःख आहे, काहीतरी उपाय सांगा, काहीतरी उपाय आम्हाला सांगा, जेणेकरून संसारामध्ये मला आनंद वाटेल, घरची सगळी आनंदात राहतील, सगळं व्यवस्थित होईल, पैसा मिळेल, धनधान्यानं युक्त माझं घर होईल, काहीतरी उपदेश करा. तुकोबारायांनी सांगितलं, उठायचं आणि निघायचं. त्याला आश्चर्य वाटलं. बाकीचे लोक म्हणू लागले, महाराज काय, कोणीतरी तुम्हाला काहीतरी मागायला येत आहे, संत महात्मे कधी कोणाला रिकाम्या हातानं बाहेर पाठवत नाहीत आणि तुम्ही सांगताय सरळ बाहेर निघा, असं करू नका, काहीतरी त्यांना सांगा, काहीतरी उपदेश करा, काहीतरी सल्ला द्या, काहीतरी मार्गदर्शन करा. तुकोबारायांनी सांगितलं, यानं जे मनोरथ माझ्याकडे मागितलेलं आहे ते मी पूर्ण करू शकत नाही असं नाही, पण मी जर का लोकांचे सांसारिक मनोरथ पूर्ण करत बसलो तर लोक माझ्याकडे संसाराचं गाऱ्हाणं घेऊन येतील, ना की परमार्थ कसा करायचे हे प्रश्न. म्हणून संत महात्म्यांकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपण दुसरी कुठलीही गोष्ट मागायला नको, फक्त आमच्यावरती कृपा करा, बस एवढंच परमात्म्याकडे आणि संतांच्याकडे मागायचं. कारण त्यांना माहिती असतं की आपल्याला काय गरजेचं आहे, आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे. आपल्याला काय महत्त्वाचं आहे
हे संतांना माहिती, नाहीतर भगवंताला माहिती. त्यामुळे देवाकडे गेल्यानंतर काहीही मागायचं नसतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. त्या परमात्म्याला काहीही न सांगता आपल्याला काय पाहिजे आहे हे कळत असतं. पण आपण मागितलं की मात्र खेळ संपला. सुदाम्याचं उदाहरण बघा. काय केलं त्या सुदाम्यानं? भगवंताचा मित्र, साधारण अतिसामान्य ब्राह्मण, घालायला नीट धड कपडे नाहीत, 2-3 जी काही मुलं आहेत त्याला रोज खाण्यासाठी त्यांच्याकडे काही नाही, दरिद्री अशी परिस्थिती. बायको नेहमी सांगायची, जा भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश तुमचा मित्र आहे, जा मागा त्याला काहीतरी. सुदामा मात्र निस्पृह होता. त्याने सांगितलं, कोणाकडे काहीतरी मागावं ही माझी वृत्तीच नाही, आणि तो तर माझा मित्र आहे, मित्राकडे काय मागायचं. बायको सांगायची, अधिकारवाणीनं मित्राकडून मागितलं पाहिजे. म्हटलं. त्यांनी सांगितलं, मला नाही होणार. खूप आग्रह केला. खाण्यापिण्याची मुलांचे हाल होऊ लागले. बघितल्याच्या नंतर त्यानं विचार केला की ठीक आहे, बायको एवढं सांगतेय, आपण जाऊयात. पण रिक्तपाणीर्न पश्चेत देवराज्ञो गुरुहू, देवाकडे, राजाकडे आणि गुरुकडे जाताना रिकाम्या हातानं जायचं नाही. मग काहीतरी तरी दे त्याला द्यायला. काय घरामध्ये? सगळ्या गोष्टी बघितल्या, घरामध्ये काही नाही. शेजाराकडे गेली, पोहे मागितले, पण पोह्याचा चुरा मिळाला. पण ठीक आहे, काहीच न देण्यापेक्षा काहीतरी दिलेलं बरं, म्हणून तो मुठभर पोहे घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर दारामध्ये त्या लोकांनी अडवलं. याची अशी परिस्थिती बघितली, हा कोण दरिद्री माणूस आहे, थांबा, मी भगवान श्रीकृष्णाचा मित्र आहे सुदामा. हसू लागले महाराज लोक. द्वारकाधीश, ज्याची अख्खी नगरी सोन्याची आहे, त्याचा मित्र आणि असा दरिद्री. हसू लागले सगळे. पण मोठी माणसं ही मोठी असतात, लक्षात ठेवा. माणसाच्या बोलण्यावरून त्यांची परिस्थिती, मानसिकता आणि त्यांची एकंदरीत, ज्याला आपण, आता मला मी बोलावा का नाही शब्द मला जरा कठीण वाटतं, पण अगदी बोलतो म्हणजे कळेल, अवकात कळते. माणसाच्या बोलण्यावरून तो कुठल्या कॅटेगरीचा आहे हे कळत असतं बरं का. विठ्ठल विठ्ठल एक ऋषी खाली बसला, रस्त्यावरती, राजमार्गावरती बसला, ध्यान लावून बसला, डोळे मिटून. योगायोगानं राजेसाहेबांची स्वारी त्या ठिकाणाहून जाणार होती. आता राजेसाहेबांची स्वारी जाणारे आपण पाहतो, राष्ट्रपती, पंतप्रधान जर का येणार असतील तर तिथल्या रस्त्यांच्या सगळे दारं सगळे बंद केली जातात, पोलीस उभे राहतात, तिथं कुठलंही वाहन यायला नको, कोणी माणूस मध्ये यायला नको, साधं कुत्रसुद्धा मध्ये यायला नको, एवढी काळजी घ्यावी लागते. तो प्रोटोकॉल असतो. आता हा राजाचा प्रोटोकॉल, राजा ह्या राजमार्गावरून जाणार म्हटल्याच्या नंतर पुढे काहीतरी सैनिक त्या पुढे आले आणि रस्ता स्वच्छ करण्यासाठी ते पुढे आले. हा मात्र महात्मा ध्यानस्थ डोळे लावून बसलेला, मांडी घातली, पद्मासन घातलं आणि असा ध्यानस्थ बसलेला. रस्त्यामध्ये सैनिक आले, आरडाओरडा केला, ए म्हाताऱ्या चल सरक, अक्कल नाही, काही नाही, शिव्या घातल्या, शिव्या हसडल्या. त्या महात्म्याला त्यांनी शिव्या हसडल्या. महात्मा एक नाही, दोन नाही, पण तो महात्मा काही ऐकत नाही. त्या सैनिकांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. ते अधिकारी आले, त्यांनी सांगितलं, ए बाबा तुला कळतंय की नाही, काही डोकं ठिकाणावर आहे का, राजेसाहेब या ठिकाणाहून येणार आहेत, अख्ख्याचं अख्खं सैन्य इकडून जाणार आहे, चल सरक बाजूला. तरी सुद्धा काही ऐकायला तयार नाही. त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सांगितलं. त्यांचा अधिकारी आला, त्यांनी सांगितलं, ओ बाबा तुम्हाला सांगतोय, कळत नाही आहे, बाजूला व्हा, इथे राजेसाहेब येणार आहेत, कळतंय की नाही तुम्हाला. तरी सुद्धा महात्मा हल्ला नाही. त्यांनी त्याच्या अधिकाऱ्याला सांगितलं. त्याचा अधिकारी आला, म्हटला, महाराज आपल्याला विनंती करतो की आपण बाजूला व्हावं. त्याचं सुद्धा ऐकलं नाही. शेवटी राजा तिथपर्यंत आला आणि त्या महात्म्याला पार करून तसं जाणं शक्य नसल्यामुळे हत्तीवरून राजा खाली उतरला. त्या महात्म्याला साष्टांग दंडवत घातलं आणि म्हणे, हे प्रभू कृपया आपण बाजूला व्हावं, आमचं सैन्य या ठिकाणाहून जात आहे आणि कदाचित त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. डोळे मिटलेल्या त्या महात्म्यानं सांगितलं, ठीक आहे राजन, मी बाजूला होतो. लोकांना आश्चर्य वाटलं, राजाला सुद्धा आश्चर्य वाटलं की यांनी राजा आला हे कसं ओळखलं.
तेव्हा त्या राजाने विचारलं की तुम्हाला कसं कळालं मी राजा आहे? तेव्हा त्या साधूने सांगितलं, माणसाच्या बोलण्यावरून तो कसा आहे, कुठल्या अधिकाराचा आहे हे कळतं म्हटले राजा. तू नम्रतेनं मला बोललास, नमस्कार करून मला बोललास, माझ्या लक्षात आलं की तुझी अवस्था उच्च आहे, तुझा अधिकारपद मोठा आहे. आणि जशी जशी अधिकारपद खाली खाली येत गेली तशी तशी भाषेमध्ये क्षुद्रता येत गेली, तुच्छता येत गेली, शिव्या येत गेल्या. मला हेच सांगायचं आहे. त्यांनी सांगितलं, भगवान श्रीकृष्णाचा मित्र सरक. त्या अधिकारी आला, त्यांनी सांगितलं असं करू नका, भगवंताला आवडणार नाही. कदाचित जर हा भगवंताचा मित्र असेल तर ठीक आहे. भगवंतापर्यंत वर्णी गेली. कोणीतरी रस्त्यावरती दारामध्ये एक ब्राह्मण आला आणि तो सांगतोय तुमचा मित्र आहे. भगवंतानं सांगितलं कोण आहे? सुदामा नाव सांगितलं. सुदामा म्हटल्याच्या नंतर परमात्मा आसनावरून उठले, धावत धावत त्याच्याकडे गेले आणि प्रेमालिंगन एकमेकांना दिलं. किती दिवसांनी भेटलास? काय विचारपूस झाली. आतमध्ये आणलं, उच्चासनावरती बसवलं आणि भगवंतानं स्वतःच्या अश्रूनं त्या सुदाम्याचे पाय धुतले. महाराज, किती दिवसानंतर भेटलास मित्रा, काय चालू आहे? लग्न झालं का? हो झालं. बरं, काय वहिनींचं कसं काय चालू आहे? मुलं बाळं काय? हो आहेत. कसं काय सगळ्यांचं? विचारपूस झाली. सगळं छान आहे म्हटले. जेवायला बसा, सगळं आवरलं. त्यांनी सांगितलं असे कपडे घालू नको, एक काम कर, माझं पितांबर घाल आणि स्वतःचे काही सोन्याचे दागिने त्याच्या गळ्यामध्ये घातले. जेवायला बसल्यानंतर त्या सुदाम्याला घरची आठवण आली. तो विचार करू लागला, मी इथे पंचपक्वान्न खातोय आणि माझी मुलं बाळं तिकडे उपाशी आहेत, परंतु काय करायचं, आपल्याला काहीतरी भगवंताकडून घ्यायचं आहे, थांबावं लागेल. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर आसनावरती दोघे गप्पा मारत बसले, रेलून बसले. म्हणले, अरे पण मग वहिनीनं माझ्यासाठी काही दिलाय की नाही? हो दिलाय की नाही म्हटले. काय लाज वाटू लागली. एवढा राजा मोठा, सोन्याचं त्याची नगरी, त्याचं राज्य एवढं मोठं, एवढा मोठा तो राजा, आणि त्याला आपण काय द्यायचं तर पोह्याचा चुरा. लाज वाटू लागली त्याला. त्यांनी सांगितलं काही नाही दिलंय, बगलेमध्ये लपून ठेवलं, काही दिलं नाही म्हटले. भगवंतानं ते बगलेतले ती पुरचुंडी काढून घेतली आणि बघितलं तर अच्छा पोहे दिल्यात. एक घास खाल्ला महाराज भगवंतानं. एक घास खाल्ला की त्याचं घर सोन्याचं करून टाकलं. दुसरा घास खाल्ला, त्याची नगरी सोन्याची करून टाकली. तिथे रुक्मिणी माता होती. आता बायकांना काळजी असते आपला नवरा कोणाला काय देतोय ते. तिने तिच्या लक्षात आलं, हा जर तिसरा घास खाईल तर आपलं राज्यच त्याला देऊन टाकेल. थांबा म्हणले महाराज, आम्हालाही थोडासा प्रसादाचा लाभ मिळू द्या म्हटले तुमच्या मित्राचा. हातातून काढून घेतलं. भगवंताला समजलं ही कशासाठी बोलतेय, परंतु सुदाम्याला याची काही कल्पना नाही. 2-3 दिवस तिथे राहिला, चांगलं चुकलं खाल्लं. विचार करू लागला, कसं बोलू भगवंताला, काय बोलू, कसं त्याला काहीतरी मागू, कळेना. पण शेवटी त्यांनी ठरवलं नको, भगवंताला काही मागायला नको, काहीच मागायचं नाही म्हटले त्याला. निघण्याची वेळ झाली. म्हटला, कृष्णा निघतो मी आता. भगवंतानं सांगितलं ठीक आहे निघा. निघू. त्याला अपेक्षा की भगवंत सांगेल थांब थोडंसं, तुला जरा हे घेऊन जा, ते घेऊन जा. पण भगवान काही बोलायला तयार नाही. हा पुढे पुढे दबक्या पावलानं जाऊ लागला. म्हटलं निघतो. हा हो हो निघ म्हणे, निघ. सुदाम्यानं विचार केला, जाऊ दे, काही दिलं नाही ना. अरे त्याचं हे 16 जरी आपण विकलं तरी आपलं अख्खं आयुष्य जाईल. सोन्याचे दागिने दिले तरी अजून काय पाहिजे म्हटले, हे तरी घेऊन जाऊ म्हटले, काही हरकत नाही. दारामध्ये पाऊल बाहेर टाकणार तेवढ्यात भगवंतानं आवाज दिला, सुदामा थांब. हां, सुदामाचा जरा जीवात जीव आला. म्हटलं हां भगवंत काहीतरी देणार आहे. भगवंतानी सांगितलं, अरे माझं 16 आणि दागिने तर देऊन जा, तुझे कपडे घालून जा. सुदामा विचार करू लागला, अरे अरे अरे, ज्याच्या भरोशावर आपण विचार केला ते विकून काहीतरी करू, आता ते सुद्धा मिळणार नाही. ठीक आहे म्हणले कृष्ण. हे सगळ्याच्या सगळं त्यांनी दिलं आणि स्वतःचे ते फाटकं धोतर घालून तो पुन्हा गावामध्ये गेला. गावामध्ये गेल्यानंतर सगळं वेगळंच दिसू लागलं. सोन्याचं गाव, सोन्याचं घर, घरातले सगळे सोन्या नाण्यानं मढलेली सगळी लहान मुलं वगैरे, चांगल्या पद्धतीची उंची वस्त्र, अशा पद्धतीने ही अवस्था बघितली. आणि मग भगवान किती कृपाळू आहे हे कळालं. सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्र पिढीला, सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्र पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा निधला, भाव देखून या गाव सोन्याचा निधला. शुद्ध भाव देखून
जागो त्याचे चरणी लक्ष लागो गोपाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो परमात्म्याकडे तो सुदामा गेला आणि मुठभर पोह्याच्या मोबदल्यामध्ये गाव सोनियाचा दिधला, अशी परमात्म्याची कृपा होऊ शकते. आणि अशा पद्धतीनं संत महात्म्यांच्या संगतीमध्ये संत महात्मे आपलं मनोरथ पूर्ण करत असतात, पण हे मनोरथ मात्र संसाराचं नसावं, परमार्थाचं असावं. अशा पद्धतीनं संत महात्मे आपलं मनोरथ पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. आपल्या सुकापूर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा 5वा दिवस आहे आणि माझ्याकडे ही कीर्तन सेवा आलेली आहे. हरिभक्तीपरायण श्री गणेश महाराज यांनी या कार्यक्रमाच्यासाठी सांगितलं होतं आणि त्या योगानं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ या निमित्तानं झालेला आहे. या ठिकाणी परिसरातली सगळीच वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसलेली आहेत. आदरणीय दादा या ठिकाणी आहेत, पद्माकर महाराज आहेत, आमच्या आनंदा महाराज आहेत, आर एम पाटील साहेब आहेत, अजून सगळी मंडळी जर आपण बघितली, कुलकर्णी गुरुजी, ही सगळी मंडळी आपण परमार्थातली, ही सगळी ह्या परिसरातली मंडळी, ही सगळी गायक वादक मंडळी आपण जर बघितली किंवा उपस्थित सगळे श्रोते, हे सुद्धा निस्सीम परमात्म्याची सेवा वर्षानुवर्ष करत आलेले आहेत. त्यामुळे अशाच पद्धतीनं हा आनंद त्यांचा वृद्धिंगत होत जाऊ अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. एक वार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका, पाहू गुण दोष झालो दास पायाचा, आता मज उपेक्षिता नाही सत्ता होई नका, हो गुण दोष झालो दास पायाचा. तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका, हो गुण दोष झालो दास पायाचा. भानुदास एकनाथ, 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 एकनाथ 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 एकनाथ, कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दोनच मिनटं घेतो मी. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज हरिभक्तीपरायण योगीराज महाराज गोसावी पैठण यांनी आपल्या रसाल वाणीतून धरावे संतांचे पाय या अभंगा. हे देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान, मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा. देवा आलोय आम्ही तुम्हा शरण, देवा आलोय आम्ही तुम्हा शरण, करीतो तुम्हा नमन, बाप्पा करीतो तुम्हा नमन. करीतो तुम्हा
तुझ्या कृपेची बरसू दे माया, झोली भरू दे सुखान, पीडा टळू दे तिडा सुटू दे, नाम तुझे घेतो मुखान. वार सरू दे दुःखाचा डोंगर, वाट दिसू दे सुखाचा सागर, माझ्या मनीचा मी तूपणाचा अहंकार सारा दे चालून,